नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सेल्फ वॉटरिंग सिस्टम कशी बनवायची घरच्या घरी ते डिटेलमध्ये सांगणार आहे। म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गावी चालले असाल किंवा तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या सगळ्या झाडांसाठी सेल्फ वॉटरिंग सिस्टम, मी इरिगेशन सिस्टम नाही म्हणत आहे, मी एक झाडासाठी कोणत्या एक स्पेसिफिक झाडासाठी सेल्फ वॉटरिंग सिस्टम कशी तयार करायची घरच्या घरी ते तुम्हाला आज शिकवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले मित्रांनो सेल्फ वॉटरिंग सिस्टमचे आपण फायदे बघून घेऊ काय असते। जसं मित्रांनो खूप वेळा पाहिलं असेल तुम्ही उन्हाळ्यात की कमी पाणी दिल्यामुळे सगळे कोणतेही झाडं आपले मरू शकतात। तर कमी पाणी दिल्यामुळे जसं अंडर वॉटरिंग, आपण कुठे गावाला वगैरे गेले असाल किंवा म्हणजे वॅकेशनसाठी आता सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जाल आपण मित्रांनो, तर आपल्या झाडाला पाणी कमी मिळाल्यामुळे खूप सारे झाडं खराब होतात। तर त्याच्यासाठी ही सेल्फ वॉटरिंग सिस्टम खूप चांगली असते मित्रांनो, तर नक्की वापरायला पाहिजे। कशी बनवायची आता पाहू। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मित्रांनो कोणतेही बॉटल्स घेऊन घ्यायचे आहे। अजून कितीही मोठ्या घेऊ शकता, इथे मी लहानशे एक्झाम्पलसाठी घेतलं आहे। तुमचं जसं झाड आहे त्यानुसार, जेवढं झाडची हाईट वगैरे आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला तेवढी लार्ज क्वांटिटीनुसार बॉटल सिलेक्ट करायची आहे। जसं मी एक लहान झाडावर दाखवत आहे तुम्हाला, तर मी एक्झाम्पलसाठी एक लहान बॉटल घेतली आहे। अशी बॉटल घ्यायची आहे, याला कट करायचं आहे आणि हे जे असते इथे तुम्हाला होल करायचं आहे। जे आता आपण झाकण बघितलं ना बॉटलचं, त्या बॉटलच्या झाकणवर तुम्हाला होल करायचं आहे आणि वरतून हिला असं कट करायचं आहे। मग कोणत्याही पाईपनी किंवा म्हणजे पाणी याच्यात भरून ठेवून द्यायचं आहे चांगल्याने। असं मी लहान बॉटलसाठी सांगितलं मित्रांनो। तुम्ही हे मोठे कॅन्स पण घेऊ शकता किंवा ड्रम्स पण घेऊ शकता किंवा जे आपण जे तेलाचे जे मित्रांनो कॅन असतात ते पण तुम्ही वरतून कट करून त्यांचे जे बॉटलचे जे हे आहे जे बॉटल त्यातला होल करू शकता तुम्ही बॉटलच्या झाकणावर। अजून मग ते असे तुम्हाला झाडात खोचून द्यायचे आणि त्याच्यात चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे। हे पाणी मित्रांनो ड्रॉप बाय ड्रॉप झाडाच्या मुळात मिळत राहील आणि झाड चांगलं हेल्दी राहील। तर मित्रांनो असंच तुम्हाला बॉटलला कट करून घ्यायचं आहे। त्याचं जे झाकण आहे त्याच्यात तुम्हाला एक होल करून द्यायचं आहे, एक लहानसं होल करायचं आहे आणि अशी तुम्हाला मातीत खोचून द्यायची आहे। किंवा कुंड्यात झाडं असतील तर कुंड्यांमध्ये अशी प्रकारे ही जी आपली बॉटल आहे ती खोचून द्यायची, याच्यात पाणी टाकून ठेवून द्यायचं आहे। आणि जे झाकण आहे मित्रांनो याच्यात झाकून काही ठेवू शकता, जेणे की हे वॉटर इव्हॅपोरेट नाही होणार आणि झाडाला याचं पाणी मिळत राहील आणि झाडासाठी हे सेल्फ वॉटरिंग सिस्टम झाली। समजा तुम्हाला इरिगेशन सिस्टमवर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी व्हिडिओ नक्की तयार करेल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सेल्फ वॉटरिंग सिस्टम तुमच्या झाडासाठी तयार करायची। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा। इथे खताची प्लेलिस्ट पण येऊन जाईल, इथे खतांची अजून बाकीचे व्हिडिओज पण येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आपल्याला त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।